Hello students, this is Randir Sirgal. You are welcome in our English lecture. Today we are going to learn a very interesting poem of our textbook which name is Indian Weavers. The title of this poem, Indian Weavers, focuses over Indian artisans, particular weavers. The adjective Indians is used with a definite purpose, appreciating the work of Indian weavers. As the weavers intervene the fabric, the poetess aimed to interlace a message through the poem. या कवितेचं टायटल इंडियन व्ह्युअर्स देण्यामागचा उद्देश की भारतीय विणकर की जे वस्त्र विणतात अशा लोकांच्या जीवनाचा घटक किंवा त्यांच्या जे दैनंदिन जीवनक्रम या कवितेच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे आणि त्याचा विणकर हा आपले कामं कशी करत असतो आणि त्याच्या प्रत्येक विणकाम करण्याच्या वस्त्रामध्ये कशा प्रकारचा डिफरन्स असतो या सर्व गोष्टी आणि वर्क कसं केलं जातं या गोष्टींचं वर्णन या कवितेच्या माध्यमातून कवीला करायचे आणि याचबरोबर इंडियन फ्रीडम स्ट्रगल मुवमेंटनंतर जो इंडिपेंडन्स भारत आहे त्या इंडिपेंडन्स इंडियाची पब्लिक किंवा पीपल्स यांच्या दैनंदिन व्यवसायाबद्दल पण एक अवेअरनेस या ठिकाणी आपल्याला करण्याचा उद्देश इंडियन व्ह्युअर्स ह्या कवितेतून होते. दिस पोएम इज रिटन बाय अ फेमस रायटर हुज नेम इज सरोजिनी नायडू. लेट्स start the introduction of our poet. Sarojini Naidu, 1879 to 1949, was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. One of the freedom fighter, Indian freedom struggle movement, who done a lot of great works for the Indian people and who became the president of the Indian National Congress. राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली होती. शी वॉज अन इम्पॉर्टंट फिगर इन इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. शी वॉज अ लिडिंग पर्सनॅलिटी टू फाईट अगेन्स्ट द ब्रिटिश गव्हर्नमेंट अँड फायनली इंडिया गॉट फ्रीडम इन 1947. She was an important figure in Indian struggle movement. Sarojini Naidu's work as a great poet on her the Circuit of Nightingale of India. Indian government called the poet Circuit of Nightingale of India. भारताची कोकिळा म्हणून या कवयित्री किंवा या स्वातंत्र्य सैनिक म्हणजे स्वातंत्र्य सेनानी यांचा उल्लेख भारताची कोकिळा म्हणून केला जातो. नाइटिंगेल ऑफ इंडिया. लेटर शी बिकेम अ गव्हर्नर ऑफ द युनायटेड प्रोव्हिन्स इन 1947 आणि गव्हर्नर म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. बिकमिंग द फर्स्ट वुमेन टू होल्ड द ऑफिस ऑफ द गव्हर्नर इन इंडिपेंडंट इंडिया. स्वतंत्र भारतातल्या पहिली महिला अधिकारी होण्याचा मान त्यांनी पटकावलेला आहे. राज्यपाल म्हणून त्यांनी हा मान मिळवलेला आहे. लेट्स टॉक अबाउट द पोएम. द थीम ऑफ द पोएम. द पोएम इंडियन व्ह्युअर इज शॉर्ट पोएम वेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 टाइप्स ऑफ गारमेंट्स. 3 प्रकारचे वस्त्र कशी बनवली जातात याचे बेस्ट एक्झाम्पल या कवितेच्या माध्यमातून देण्यात आलेले. हाऊ द लाईफ पार्ट्स अँड व्हॉट काइंड ऑफ द क्लोथ्स आर रिक्वायर फॉर पर्टिक्युलर टाईम. दिस थिंग्स इज मेन्शन इन दिस पोएम. गारमेंट दॅट इज वेवर्स वेव ॲट 3 पर्टिक्युलर टाइम्स ऑफ डे. दिवसभरातून तो 3 प्रकारच्या वस्त्रांची निर्मिती किंवा वस्त्र विणण्याचं काम तो करत असतो. ईच स्टांजा ऑफ द पोएम रिप्रेझेंट्स द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. ईच स्टांजा ऑफ द पोएम. कवितेचा प्रत्येक स्टांजा हा आपल्याला जीवनातला बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था या तिन्ही ह्युमन लाईफ
इव्हेंट्स एक्सप्रेस करतोय. बर्थ इज फ्रॉम द चाइल्डहुड, अडल्टहुड इट मीन्स यंग, अँड द डेथ इट मीन्स द ओल्ड एज. दीज आर दी 3 इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. हे मानव जीवनाचे 3 टप्पे आहेत. देर आर 3 स्टेअर्स of the human life. The first one is childhood, it means the birth. Second means adult, it means the young age, and the last one death, it means the old age. The colors mentioned in the stanzas are very significant as they indicate the moods related to the events. The colors also shows the life parts, how life is sorrowful or the happy. This thing is also mentioned with the colors coding. So let's begin the icebreaker part of the on the page number 99. The very first part is given in icebreaker part. It's artisans are called craftsmen. Yes, कलाकुसर करणारे कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे. They are creators of diverse goods and use their hands to create unique. A person who have the skill, the person creates something new for the society, and these things we use regularly. Their hands to create unique functional and also decorative item using traditional techniques. वेगवेगळी कौशल्याचा वापर करून ते आपल्याला अशा विविध वस्तूंचा साठा ते या लोकांना देत असतात आणि त्या वस्तू आपण वापरत असतो. नाऊ कंप्लीट द वेब गिवन बिलो. हिअर इज द वेब दॅट वी हॅव टू कंप्लीट. द ऑलरेडी वन इज गिवन हिअर. डिफरंट टाईप्स ऑफ आर्टिसन्स. जे कारागीर आहेत त्या सर्व कारागिरांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला द्यायचे आहेत. ऑलरेडी वन इज गिवन हिअर गोल्डस्मिथ. गोल्डस्मिथ म्हणजेच की सोनार. दॅट रिमेनिंग पार्ट दॅट वी हॅव टू कंप्लीट हिअर कार्पेंटर, मेसन, कॉबलर, बार्बर. such kind of the profession, the people who do a lot of activities, it means the people call artisans. अशा लोकांना कारागीर म्हणून ओळखले जातात. Actors also included in it. Soldier is one of the artisan. Painter is there. See the next point. Discuss with your partners the seasons occasion when we need. The first one is woolen cloths. Woolen cloths we use in winter season to protect from the severe cold. या ठिकाणी असा प्रश्न विचारण्यात आला आहे की आपण या ऋतूनुसार कोणकोणत्या प्रकारच्या कपड्यांचा वापर करत असतो. जनरली दिस क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल टू अस. वुलन क्लोथ्स, उबदार कपडे किंवा लोकरीचे कपडे आपण कधी वापरत असतो. वी यूज सच काइंड ऑफ क्लोथ्स इन विंटर सीझन बिकॉज ऑफ टू प्रोटेक्ट आवर बॉडी फ्रॉम सेव्हर कोल्ड. द नेक्स्ट वन इज casual clothes. Casual clothes we use in our office routine. Rich silk clothes. Rich silk clothes we use in summer season. Colorful comfortable clothes. The colorful comfortable clothes we use in party or a program. Next question. Let's play a game. The teacher will ask the students some questions. Students will understand that there are some expectations to the general rules. Let's start. The very first line in the question is one who wave is a weaver. The already one answer is already given here. One sentence is already done. One who wave is a weaver. One who plays a game is a player. One who sing is a singer. One who dances
is a dancer. One who teaches is a teacher. One who cooks is a chef. We have often seen the picture of Gandhiji inspiring on his inspiring on his inspiring on his charkha. Discuss the reason behind this. One has given for you to give rural people an opportunity to earn their livelihood. गांधीजींच्या चरख्याच्या माध्यमातून जो काही उद्देश द्यायचा आहे त्या उद्देशाचं मागचं कारण किंवा त्या चरख्या वापरण्यामागचं कारण आपल्याला इथं दिलेले की ग्रामीण भागातील लोकांना उदरनिर्वाहासाठी त्याचा वापर करता यावा, म्हणजे ते सूतकताईसाठी त्याचा वापर करतात आणि त्याच्यातून त्यांना पैसे मिळणार आहेत. द रिझन बिहाइंड फॉर इट टू प्रोव्हाइड अ एम्प्लॉयमेंट दोज हू आर अनएम्प्लॉयड. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा उद्देशही या चरख्यामार्फत होता. टू लर्न बेसिक थिंग्स or the work from the charkha, how to use it. Another one, the balance between the rich and poor people. Charkha used by the every person who are workers. See the next question. Name some tools used by the weavers. Loom, hammer, such kind of things, threads, needle, such things used by the weavers. विणकाम करणाऱ्या लोकांकडून कोणकोणत्या वस्तूंचा वापर केला जातो? देर आर भरपूर आहेत. सळई आहे, सुई आहे, धागा आहेत, त्याचबरोबर विणकाम करण्यासाठी लागणारा ते हातमाग आहे, यासारख्या बऱ्याचशा साधनांचा वापर ते करतात. नेम सम टाईप्स ऑफ yarn यूज बाय द विवर्स. लिनन यासारख्या म्हणजे विवर्स मार्फत वापरल्या जाणाऱ्या कापडांचं आपल्याला नावं सांगायची. लिनन आहे, कॉटन आहे, सिल्क आहे, यासारखे बरेचसे कापडं ते वापरत असतात. सी द पेज नंबर 100. द ॲक्च्युअल पोएम दॅट वी हॅव टू लर्न हिअर. इंडियन विवर्स. विवर्स weaving at break of day. Why do you weave a garment so gay? Blue as the wing of a halcyon wild, we weave the robes of a newborn child. The very first stanza of the poem, which tells us our poet is eager to know how the weavers is weaving the clothes for whom. The weavers start their work at weaving at the break of day. It means very early morning they start their weaving work. अगदी सकाळी सकाळी ते लोक त्यांचं कामाला सुरुवात करत असतात, दिवस उजडताच. इन अर्ली मॉर्निंग द पोएटेस इज व्हेरी मच ईगर टू नो. आणि आपली कवयित्री फार आतुर झाली आहे त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी की जे कापड ते विणलं जातं आहे ते कोणासाठी विणत आहेत. ईगर टू नो व्हॉट द व्ह्युअर्स आर विविंग सो हॅपीली अँड देअर मूड इज व्हेरी हॅपी. व्ह्युअर्स मूड इज व्हेरी हॅपी. देअरफॉर आवर पोएट इज ईगर टू नो व्हाय दे आर हॅपी अँड व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट. का आनंदी आहेत आणि त्याचं आनंदीमागचं कारण काय, ह्या गोष्टी त्या जाणून घेण्यासाठी आतुर झालेल्या आहेत. ब्लूज ॲज द विंग्स ऑफ अ हेल्कॉन विंड. व्हाय डू यू वेव अ गारमेंट सो गे. हे कापड, हे धागे तुम्ही का विणता आहात असा प्रश्न कवीने विचारला आहे. द पोएट शी इज सरप्राईज बाय सीइंग द ब्युटिफुल ड्रेस ऑफ न्यूली बॉर्न बेबीज. The viewer is giving answer to our poet that blue as the wing of a halcyon wild and the color of the cloth is blue as the halcyon wild. किंगफिशर पक्षाच्या पंखाप्रमाणे निळसर असं कापड ते विणण्याचं काम चालू आहे. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हेल्कॉन विल्ड.
त्या पंखांचा रंग जसा निळसर असतो त्या प्रकारचं कापड ते विणतायत. वी वेव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड अँड द रिप्लाइड फ्रॉम द वीवर इज दे आर गोइंग टू वेव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. नवजन्म झालेल्या बाळासाठी ते कापड विणतायत असं त्यांनी उत्तर दिले. न्यू बॉर्न चाइल्ड. रोब्स मीन्स लहान बाळाचे झगे किंवा लहान बाळाचे कपडे विणण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात आहे किंवा कापड विणण्याचं काम ते करत आहेत. द व्हेरी सिम्पल मिनिंग ऑफ द फर्स्ट स्टांजा इज द ड्रेस आर ब्ल्यू ॲज द ब्राईट विंग्स ऑफ हेलिकॉन. आणि तो ड्रेस खरोखर अगदी ब्राईट आहे, उठावदार आहे, चमकदार आहे. सी द नेक्स्ट स्टांजा. Weavers weaving at fall of night. Why do you weave a garment so bright? Like the plumes of a peacock, purple and green, we weave the marriage veil of a queen. In the next stanza, once again our poet asks a question to the weaver, why they are weaving. In reply, they are saying, the weavers are still busy in the work of weaving in the twilight. संध्याकाळची वेळ झालेली आहे, अंधार पडण्याची वेळ आहे आणि तरीसुद्धा त्यांचं काम थांबलेलं नाही आहे. दे आर स्टील वर्किंग, दे आर स्टील वेविंग अ क्लोथ्स. देअरफॉर अवर पोएट आस्क अ क्वेश्चन टू देम, व्हाय डू यू वेव अ गारमेंट सो ब्राईट. And she eager to know why they are weave a garment so bright. ते एवढं कापड उत्कृष्ट चमकदार आणि चांगलं कापड का विणतायत, कशासाठी विणतायत असा प्रश्न कवयित्री करते. लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक. आणि एखाद्या मोराच्या पिसाऱ्यासारखं ते कापड सुरेख सुंदर असं कापड ते विणतायत. अ ब्युटिफुल क्लोथ्स दे आर विविंग. Therefore, our poet is very eager to know for whom these clothes they are weaving. Purple and green, we weave the marriage veil of queen. And they reply to the poet that they are weaving our clothes for the marriage of queen, and that's called the marriage veils. लग्नासाठी लागणारा वधूचा बुरखा विणण्याचं काम ते करत आहेत असं रिप्लाय त्या व्ह्युअर्सने दिलेला आहे. इट मीन्स द सेकंड स्टांजाज मिनिंग इज व्हेरी सिम्पल पोएम दिस इज. कवयित्री जाणून घेण्यासाठी आतुर झाली की हे कापड कोणासाठी विणतायत. संध्याकाळ झाली, संध्याकाळचं लाईफ इट इज द सेकंड स्टेज ऑफ लाईफ, दॅट्स वी कॉल यंग एज. नेक्स्ट स्टांजा, इट मीन्स द लास्ट स्टांजा ऑफ द पोएम. वीवर्स विविंग solemn and still, what do you weave in the moonlight chill? White as a feather and white as a cloud, we weave a dead man's funeral sorrow. In the last stanza, the final stanza of the poem is very important to us. It means that it's a third part of our life, third stage of our life. Earlier two stanzas gives the information about our childhood and our young age, adulthood, and the last one is gives information about our old age. Weavers weaving solemn and still. In the last stanza, weavers are still busy in their work of weaving in the chill मूनलाईट. रात्र झाली आहे तरीसुद्धा त्यांचं काम अजून थांबलेलं नाही. दे आर स्टील वर्किंग, दे आर स्टील वेविंग अ क्लोथ्स. व्हाट डू यू वेव इन द मूनलाईट चिल. आणि संध्याकाळचा चंद्राचा उजेड पडला आहे तरी पण त्यांचं काम अजून बिझीच आहे, थांबलेले नाही आहेत. देअरफॉर अवर पोएट्स आस्क अ क्वेश्चन टू वीवर्स, व्हाय दे आर वेविंग दी क्लोथ्स इन मूनलाईट. They reply to our poet that white as a feather and white as a cloud. The color of the cloth is white and the white color is represent something bad.
or this piece white color is shows intention of white color used to for the peaceful manner or the peace. White as a feather and white as a cloud. एखाद्या पांढऱ्या पंखासारखा किंवा आकाशातल्या पांढऱ्या ढगासारखं कापड ते रंगाचं कापड ते विणतायत. वी वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्रॉड अँड दे आर विविंग अ श्रोड. फ्युनरल श्रोड म्हणजेच अंत्यविधीसाठी वापरलं जाणारं कापड विणण्याचं काम त्यांच्यामार्फत केलं जाते आणि हे त्याच व्यक्तीसाठी करतायत की जो डेड झालेला आहे. दीज थिंग्स शोज अस हॅपीनेस and birth of any child. It is a moment of happiness. Younghood is also the celebration age, and old age is mournful to us because it gives us a death. Our poet has given three stanzas for the poem, but every stanza gives a lot of ideas, lot of things, lot of inspiration to us. How should we behave how should we live our life, and these things is very important to us. In this way you have learned a poem which name is Indian Weavers. In the next video we will learn the remaining part of the poem, which means the figures of speech and the appreciation of the poem. Keep watching our English video. Thank you.